आणि मोर्या बोमर्स कोण या ठिकाणी प्रथम षटक हाताळताना आपल्याला दिसेल तो नेहमीच चर्चेमध्ये असणारा दत्ता खराडे, अर्थातच उर्फ भावड्या. भावड्याची दमदार कामगिरी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. वासरेखोंडा प्रीमियर लीग असेल, कर्जत प्रीमियर लीग असेल अथवा कोंदडे ग्रामपंचायत लीग असेल, नेहमीच उत्कृष्टाची कामगिरी त्याची नेहमीच राहिली आहे. आणि या सत्रामध्ये देखील पर्व 7व्यामध्ये गोलंदाजी करत असताना भावड्या आपल्याला या ठिकाणी दिसेल. आपल्या षटकात दुसरा चेंडू, स्क्वेअर कट, परंतु या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता येते. आपल्या पहिल्या षटकातील दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये जे यश मिळवलंय, अर्थातच ते यश जाते दत्ता खर्डे याच्या खात्यामध्ये. आपल्या संघाची धावसंख्या अजूनही स्थिरवलेली दिसते. सेमीफायनलचा पहिला सामना या ठिकाणी संपन्न असताना स्ट्राईक एंडला चंद्रकांत, बॉटम बॅलचा कुठल्याही प्रकारचा संबंध होत नाहीये. दत्ता खर्ड्याचा तिसरा चेंडू असेल, स्ट्राईक एंडला असेल चंद्रकांत. सुंदर असा फटका या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर प्लेयर या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. श्री गणेश होतो आपल्या संघाचा. चंद्रकांत शेळके याच्याकडून येते 2 धावा, 1 धावा यशस्वी पूर्ण आणि दुसरी धाव. पोलीस यंत्रणा जसं चोरला पकडण्यामध्ये यश मिळवतं, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे यश या ठिकाणी मोरे बोमर संघाला मिळत नाही आणि दुसरी धाव चोरीनं पूर्ण करतायत उत्कर्ष. या ठिकाणी मैदानामध्ये 1 मिनिट थोडंसं खेळ थांबवायचा आहे. कुठल्या तरी खेळाडूला या ठिकाणी दुखापत झाली आहे. ठीक आहे, ओके. पॉशअप घेतलं 1 बॉलसाठी. सुंदर सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल झालेला आहे. समीर देशमुख याच्याकडून सुंदर असा झेल आणि बाद होतो चंद्रकांत. सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडला खेळत असताना चंद्रकांत आपल्या संघासाठी जी जबाबदारी पार पाडण्यासाठी गेला होता, परंतु कुठेतरी थोडासा या ठिकाणी पायच्छित होतोय आणि स्क्वेअर कटच्या नादामध्ये एक झेल देण्यास परावृत्त होतोय. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरवलेली दिसते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. अवघ्या 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. नवीन बॅटरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी भावेश कदम असेल स्ट्राईक एंडला. दत्ताचा पुढील चेंडू, लॉकअपच्या दिशेला खेळला हा प्रयत्न आणि 1 धाव या ठिकाणी यशस्वी पूर्ण. धावसंख्येमध्ये मात्र कुठेतरी वाढ होताना दिसते. धावसंख्या 1 ने सरासरी पुढे चालते. धावसंख्या झाली ती 1-3. दत्ता खर्ड्याच्या षटकातील P1चं पहिलं षटक दत्ता खर्ड्याचं आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्कोअर कार्डवरती आतापर्यंत फक्त 1 धाव, 2-3 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईक एंडला तर मात्र रोटेट झालेले. स्ट्राईक एंडला गेलाय तो हर्षद. सुंदर अशी या ठिकाणी अपील, परंतु पंचाची दाद येते. दोन्ही हात समांतर जमिनीच्या बाजूला असतील म्हणजे अर्थातच वाईट चेंडूचा या ठिकाणी इशारा येतोय आणि वाईटचे स्वरूपाने एक अवांतर धाव यामध्ये ऍड होते आणि धावसंख्या झाली ती 4. 1-4. अजूनही उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल दत्ता खर्ड्याच्या षटकातील. समीर हिलम असेल, विकी जाधव असेल, 2 चेंडू पहिल्या P1च्या षटकामध्ये बाहेर असतात आणि सुंदर अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण लगावलं गेलेलं आहे. दत्ताचा पुढील चेंडू, या ठिकाणी मात्र कुठेतरी चूक होताना दिसते, कारण पंचांची दाद अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि याच रीतीने 1 धाव या ठिकाणी यशस्वी पूर्ण आणि षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा स्कोअर काढून लगावल्या गेलेल्या आहेत.
क्षमा असावी. या ठिकाणी P1च्या पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी 5 धावा स्कोर कार्डवरती दिसतात आपल्याला. आपणा सर्व संघ मालकांना विनंती असेल आणि पंचांना देखील विनंती असेल की प्रत्येक षटकानंतर आपल्याला टीम मीटिंग गरजेची नाही आहे. संयमाचा क्रिकेट जर आपल्या या ठिकाणी खेळायचा असेल तर आपल्याला लगेचच षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाची आपल्या या ठिकाणी प्रवृत्ती करायची आहे. सामना या ठिकाणी 5 षटकांचा खेळला जाईल. P1चं पहिलं षटक या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी दत्ता खर्ड्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि P2च्या दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी विकीच्या हातामध्ये चेंडू. आपल्या संघाची जबाबदारी आतापर्यंत कालच्या सत्रामध्ये आणि आजच्या सत्रामध्ये आपण पाहितली. उत्कृष्ट पद्धतीचा त्यांनी खेळ या ठिकाणी खेळपट्टीवरती केला, कारण कालच्या सत्रामध्ये मला तर बघायला मिळालं की प्रथम जर कोणी जर हाफ सेंचुरी केली असेल तर मला तसं वाटतं की ती विकीने केली असेल आणि तोच विकी आज या खेळपट्टीवरती या आपल्या संघासाठी सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये दुसरं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय. विकीचा पहिला चेंडू सुंदर असा मारा करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा झेल नाही आणि या ठिकाणी येत आहेत 4 धावा. खणखणीत असा हर्षदच्या बॅटमध्ये येतो चौकार आणि या चौकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावसंख्येवरती. बॅटर्सला विकीचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्कोर करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पाहूया आपण आपल्या संघासाठी नेहमीच दमदार अशी कामगिरी करणारे हर्षद शेळके आपला आजही मैदानामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत दिसत आणि लगातार बॅट टू बॅट येताना 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये कुठे धावसंख्या स्थिरवलेली दिसते आपल्याला दिसते, कारण एका षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. अन्यथा दुसरा बॉल या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाठवायचा आहे आणि पंचांना देखील मी विनंती करेल की मॅच सामना सुरू होण्यापूर्वी आपण कंपल्सरी 2 बॉल या ठिकाणी घेऊन मैदानामध्ये उतरायचं आहे. बॅटर्सला देखील विनंती असेल की आपण 2 बॉल घेऊनच मैदानात जायचं, त्याशिवाय आपण सामना सुरूच करायचा नाहीये, कारण का आपला जो ग्राउंड आहे, आपले जे मैदान आहे ते थोडंसं या ठिकाणी रुपेश मोरे आपल्याला विनंती असेल की आपल्याकडे जर चेंडू असतील तर आपण कृपया या ठिकाणी स्टेजची संपर्क साधायचा आहे, कारण या ठिकाणी कुठेतरी खेळामध्ये स्तब्धता येते. आपल्याला जर स्तब्धता थांबवायची असेल तर आपल्याला हा खेळ चला पाहूया पुढील चेंडू विकी याचा. सुंदर असा चेंडू या ठिकाणी येते सांगता निर्धाव चेंडूची. आपल्या संघासाठी कुठेतरी समोरल्या संघाचा जो धावसंख्येचा डोंगर आहे, कारण बॅट टू बॅट 2 चौकार आणि आता येतोय एक निर्धाव चेंडू. पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अपील होते वाईट चेंडूची, परंतु कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव होतोय. धावसंख्येमध्ये कुठेतरी या ठिकाणी फुल स्टॉप. विकीचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडला असेल हर्षद, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो भावेश कदम. जमिनीच्या समांतर असा खेळला चेंडू, ग्राउंड शॉट लेवलचा चेंडू, 1 धाव यशस्वी पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का पाहूया, परंतु नाही.
दोन बॅटर्समध्ये वेल अँड गुड प्रकारचं कम्युनिकेशन्स आणि फक्त एकच धाव या ठिकाणी कंप्लीट धावसंख्येमध्ये होताना वाढ दिसते. धावसंख्या झाली होती 14 ऑन द स्कोर बोर्ड. विकी याचा P2च्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि येथे सांगता निर्धाव चेंडूची. आणि या ठिकाणी मात्र 2 षटक या ठिकाणी पूर्णपणे संपुष्टात आलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या येऊन पोहोचते ती फक्त 14 धावसंख्येवरती. P1च्या पहिल्या षटकामध्ये 5 धावांची धावसंख्या आणि P2च्या दुसऱ्या षटकामध्ये येते 9 धावसंख्येची आणि दोन्ही षटकांची समांतर रेषा पाहता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावसंख्येवरती. सेमीफायनलचा पहिला सामना उत्कर्ष थर 11 वर्सेस बोरिया बुमर्स या संघामध्ये उत्कर्ष अथर्व 11 संघाकडून नेहमीच आपल्याला चर्चेत असणारे समीर भोईर असतील, विकी जाधव असतील, दत्ता खर्डे असतील, हे आपल्या संघासाठी नेहमीच दमदार अशी कामगिरी करतात आणि आजही देखील त्यांची कामगिरी आपल्याला उत्कृष्ट अशा पद्धतीने पाहायला मिळते. संघाच्या संघ मालकाची जबाबदारी मला असं वाटते या ठिकाणी दत्ता खर्डेच्या खांद्यावरती असेल, कारण का P1चं पहिलं षटक देखील त्यांनी हाताळलं होतं आणि या ठिकाणी तिसरं षटक देखील या दत्ता खर्डेच्या हातामध्ये असेल. दत्ता खर्डेचा पहिला चेंडू असेल, सेकंड असेल तो हर्षद, ज्याने मागच्या सामन्यामध्ये लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार घेतलं होतं आणि तब्बल 1100 मध्ये कॅच पारदर्शी त्यांनी मिळवलं होतं. तोच हर्षद आपल्या स्ट्रायक खेळताना दिसेल. दत्ता खर्डेचा पहिला चेंडू हर्षदसाठी असेल. या ठिकाणी मात्र कुठेतरी यष्टीरक्षकाकडून चूक होऊन दिसते आणि ज्या खेळाडूची आउट होण्याची आपण या ठिकाणी यातून वाट पाहतोय, कारण का जर हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर हा हर्षद शिल्के हा या मैदानामध्ये परत पाठवला जाईल, परंतु जितेश कडून छोटी चूक होताना दिसते आणि झेल याच्याकडनं सुटतोय. छोटी कॅच तो गई मॅच हे समीकरण आपल्याला जर बदलावायचं असेल तर आपल्याला कॅच सोडता कामा नये. दत्ताचा पुढील चेंडू स्ट्रायक असेल तो हर्षद, सुंदर असा फटका आणि त्याच प्रकारे सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी समीर हेलमकडून आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेशी पूर्ण धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. 1च्या सरासरी धावसंख्या झाली ती 15, 1 बाद 15. या ठिकाणी सिनियर खेळाडू आपले समीर भोईर असतील. या संघाचं क्षेत्ररक्षण आपल्या नजरेखाली हाताळतायत. दत्ताचा पुढील चेंडू असेल तो भावेश कदम स्ट्राईक एंड असेल. पुन्हा एकदा सुंदर असा फटका भावेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी संयमाचा क्रिकेट कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण खूप 1 धाव कंप्लीट. दत्ता खर्डेच्या षटकातील अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूच्या संपत्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 16. स्ट्राईक एंडला हर्षद. या ठिकाणी मात्र पंचांची दाद येते आणि पंच दोन्ही हात समांतर करतात जमिनीला आणि याचा अर्थच होतोय की हा चेंडू असेल वाईड. अवांतर धाव यामध्ये ऍड होते. धावसंख्या झाली 17. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मोरिया बुमरची जबाबदारी हर्ष शिल्केवरती आणि युएची जबाबदारी असेल ती दत्ता खर्डे होती. दोन्ही बॉलर आणि बॅट्समन हे आमने सामने असतील. यावर करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का बघूया आपण, परंतु कुठल्याही प्रकारची चूक न करते क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुंदर असं पाहायला मिळालं आपल्या विकीच्या रूपामध्ये आणि फक्त 1च धाव त्यामध्ये त्याला मिळाली आहे. 1 धावसंख्येच्या सरासरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. क्षमता असावी 18 धावसंख्या. अजूनही दत्ता खर्डेच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. स्कोअर कार्डवरती धावा लगावल्या गेल्या त्या 18, 1 बाद 18. सुंदर असा फटका या ठिकाणी भावेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो आणि
बॉल जातो सीमारेखा पलीकडे येतो दणदणीत खणखणीत असा षटकार. ज्या फटक्याची आपण आतुरतेने वाट पाहतो तो षटकार कोणाकडून येईल, हर्षदकडून येईल की भावेशकडून येईल, परंतु या ठिकाणी प्रथम यश संपादन केले ते भावेशच्या बॅटने आणि येतो दणदणीत खणखणीत षटकार. भावेशच्या या षटकाराने धावसंख्येमध्ये मात्र वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावसंख्येवरती. अजूनही उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल त्याच्या षटकातील. रुपेशला विनंती असेल की कृपया आपण या ठिकाणी स्टेजची स्थानापन्न व्हायचं आहे. रुपेश जर आपण कुठे आजूबाजूला असाल तर कृपया आपण या ठिकाणी स्टेजची संपर्क साधायचा आहे, कारण आपण सेमीफायनलचा सामना खेळतोय. अवघ्या काही शेवटचे सामने शिल्लक राहिलेत. मोऱ्या बुमरचे संघ मालक सचिन रोठे सकाळच्या सत्रामध्ये मी पाहितलं की त्यांच्याकडनं प्रत्येक वेळेला बक्षिसाची खैरात येत होती, परंतु आता सेमीफायनल सामन्यात असताना सचिन रोठेकडून कुठल्याही प्रकारचं बक्षीस या ठिकाणी येत नाहीये आणि म्हणूनच कदाचित या ठिकाणी बॅटर्सकडून मोठे फटके पाहायला मिळत नाही. मला तसं वाटतंय की वैयक्तिकरित्या असं वाटतंय की बक्षीस लावले तर कधी मोठे फटके पाहायला मिळतील. अपेक्षा आहे सचिनकडून. दत्तकडचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडला असेल तो भावेश. या करण्याचा प्रयत्न स्ट्राईक एंडला खेळतो तो भावेश. सुंदर असा फटका, परंतु या ठिकाणी मिसफील्ड आणि येतो तो खणखणीत चौकार. भावेशच्या बॅटमॅन लगातार बॅट टू बॅट येतो एक षटकार एक चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती या ठिकाणी. आपण पाहू शकाल जर प्रतीक करमरेने जर का कॅच घेतली तर 28 तुषार करमरे यांच्याकडून मला 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक यासाठी. तर आपण पाहू शकाल ओव्हर क्रमांक 3चा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. महत्त्वाचा एक विकेट चंद्रकांत गेल्यानंतर भावेश माता मैदानामध्ये गेले वनडाऊनच्या पोझिशनला. त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं एक षटकार एक चौकार जरूर आला आहे. एकूण 5 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतायत, परंतु त्या समोर साथीदार मात्र आपण पाहू शकाल हर्षदला देखील आपण पाहतोय मैदानामध्ये त्याच्या बॅटमधून देखील धावसंख्या येते. तब्बल धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 वर जाऊन स्थिरावले आतापर्यंत. या ठिकाणी कोंदुळे गावचे ग्रामस्थ तानाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यांना विनंती केलं की त्यांनी या ठिकाणी स्टेज जवळ येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला देखील या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कोंदुळे पर्व 7वे च्या लीग कमिटीतर्फे आपलं सहर्ष स्वागत असेल. जे जे मान्यवर या ठिकाणी आलेत कृपया मला जर दूरवरती कोणी असतील तर मला दिसत नाहीयेत, परंतु आपण जर या ठिकाणी जर मान्यवर कुठे बाजूला असतील तर आपण या ठिकाणी स्टेजचा संपर्क करायचा आहे. आपल्या स्टेजवरती या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली. आपण सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कोंदुळे ग्रामपंचायत लीग पर्व 7वे मध्ये आपल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. आपण याची नोंद घ्यायची आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या झाली ती 28. या ठिकाणी मात्र कुठेतरी बीट होते समीर भोईर. या ठिकाणी रनआउटची आवश्यकता असताना समीर भोईरचा कुठेतरी निशाणा चुकतो आणि आपल्याला मिळालेली एक संधी आपण या ठिकाणी गमवतोय हे आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण दाखवतोय. समीर कडनं आपली ही अपेक्षा नव्हती, कारण का या मला तसं वाटतं की प्रथम सत्र असेल, द्वितीय सत्र असेल आणि आतापर्यंत झालेले सर्व 6 पर्व आणि आजचं चालू असणारं 7वं पर्व या पर्वामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे सिनियर खेळाडू समीर भोईर आपल्याकडे ही अपेक्षा नव्हती. समीरचा पुढील चेंडू भावेशसाठी प्रत्येक षटकारसाठी या ठिकाणी 100 रुपये पारितोषिक लगावलं गेलं सचिन रोठे याच्याकडून आणि पहिलाच बक्षीस लागवला पहिलाच षटकार या ठिकाणी भावेशच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला आणि सचिन रोठेकडून या ठिकाणी भावेशला जाते 100 रुपयाचा कॅश प्राइज. समीरचा पुढील चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण आपल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका या ठिकाणी भावेशच्या बॅटमधून परत दुसरा चेंडू आपण अगदी लेंथ पाहून टाकला आणि फक्त 1 धाव या ठिकाणी दिली.
पुढील चेंडू समीराचा. बॉल आपण दिसतो आणि या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय येतोय. वाईट चेंडूचा इशारा. धावसंख्येमध्ये मात्र कुठेतरी वाढ होऊन दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 37 ऑन द स्कोर बोर्ड. 37 धावसंख्या. पुन्हा एकदा जोरदार मारण्या प्रयत्न या ठिकाणी येतोय. खणखणीत असा षटकार. समीर भोईर मात्र आता कुठेतरी आपल्याला चूक करताना दिसतोय, कारण भावेशच्या बॅटमधून पहिला षटकार आणि दुसरा षटकार येतो हर्षदच्या बॅटमधून आणि हर्षदला देखील जातं 100 रुपयाचं रोख पारितोषिक सचिन रुटे याच्याकडून. संघाचे संघ मालक ज्याप्रमाणे या स्टेज जवळ आले आणि बक्षिसाची खरं त्या ठिकाणी लगावली गेली. प्रत्येक षटकारावरती 100 रुपये लावले आणि लावल्या भावेशच्या बॅटमध्ये पहिला षटकार. एक बॉल सोडून लगे दुसऱ्या चेंडूवरती हर्षदच्या बॅटमध्ये देखील या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल की ज्या ओव्हरची गरज आहे नितांत ती ओव्हर म्हणजे समीर भोईरची आपण पाहू शकाल. एक अनुभवी खेळाडू आहे, बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा शिजोरी एक यंग टॅलेंट हर्षद आपण पाहतो त्या समोर आहे, परंतु अनुभवाने थोडंसं मात करावी लागेल समीर भोईर यांना. अकू टप्प्याचा चेंडू होता, फसव्या गतीचा चेंडू होता, दोन्हीच गाड्या एका ट्रॅकवरती आल्यात, परंतु थोडंसं रिस्क न घेता थोडंसं शॉर्ट पिच अकू टप्प्याचा चेंडू होता, पुलचा पटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क देखील नाही आहे, परंतु समीर भोईर यांना एक जाणीव करून जरूर देईल मी, कारण की तुम्ही अनुभव बराचसा आहे असं वाटतात ना. जरी म्हातारपण आले असेल ना तरी पण अंगामध्ये असलेली धमक आणि अंगामध्ये असलेली रग ही कमी होत नाही आहे. हा चेंडू आहे पहा, हा चेंडूची गरज आहे नितांत. आणि जसं मी माईक हातामध्ये घेतला तसं म्हटलं आणि तशी गोलंदाजी देखील समीर भोईर यांच्याकडून पाहायला आपल्याला मिळाली. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच रमेशजी, आपण नेहमीच या समालोचन कक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळता. आपलं समालोचन या ठिकाणी सर्व प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक या ठिकाणी आपलं समालोचन ऐकत असतात आणि आपण ज्या पद्धतीने आज समीर भोईरला या ठिकाणी उपदेश दिला आणि अर्थातच आपण आपला उपदेश या समीर भोईरने ऐकला आणि पुढील चेंडू त्यांनी निर्धाव या ठिकाणी चेंडूची सांगता केली. कारण का जरी आपण म्हटल्याप्रमाणे जरी वाघ जरी म्हातारा झाला तरी पण रक्ताची चव तो विसरत नाही आणि त्याचप्रमाणे समीर भोईरची खेळी आपल्या या मैदानामध्ये पाहायला मिळाली. कारण आपल्या 2 स्कोर करावरती धावा लगावल्या गेल्या ते 43. आपल्या 2 चेंडूवरती मोठे फटके जरी पाहायला मिळाले तरी परंतु या ठिकाणी समीर भोईरने कमबॅक केला दिसतं. आपल्याला शेवटच्या चेंडू त्यांनी निर्धाव चेंडूची सांगता केली. या ठिकाणी पहिल्या इनिंगच्या शेवटचं षटक मला तसं वाटतं बाकी असेल. P1चं पहिलं षटक दत्ता खर्ड्याच्याकडून पाहायला मिळालं आपल्याला. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. दुसरं षटक विकी जाधवने हाताळलं, विकीने 9 धावा खर्च केल्या. तिसरं षटक आलं समीर भोईरच्या रूपामध्ये आपल्याला 14 धावा मिळाल्या आणि आता सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. भावेशच्या बॅटमध्ये तो खणखणी असा षटकार. पुन्हा एकदा 100 रुपयाचं कॅश प्राइज जातो भावेशसाठी. चौथ्या षटकामध्ये 100 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं सचिन रुटेकडून. परत पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये आपल्याला कॅश प्राइज मिळालं 100 रुपयांचं. मला तर असं वाटतं कॅश प्राइज मिळालंय की मिळतंय म्हणून भावेशच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतात की आपल्या संघासाठी नेहमीच दमदार कामगिरी करताना दिसतोय. कॅश प्राइज असो हा नसो, कारण की पैशासाठी कोण खेळत नाही. मनामध्ये असलेली जिद्द आणि मनामध्ये असलेली धमक मेन म्हणजे विशेष का ज्या कामासाठी आपल्याला पाठवलं ना ते काम फक्त करायचं आहे, याच्यासाठी केलेला अट्टास असं वाटतात ना की आपल्या मनामध्ये असलेली जिद्द ही जिद्द शेवटपर्यंत टिकवायची असते. नक्कीच जाऊ मॅचकडे. या ठिकाणी मात्र कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता येते. या ठिकाणी मात्र प्रथम पुन्हा एकदा बक्षिसाची खरं येते. प्रत्येक खरमाऱ्याच्या प्रत्येक कॅचवरती 101 रुपयांचं तब्बल पारितोषिक लावलं गेलं. कॅश प्राइज असेल ओमकार खरमारे यांच्याकडून. प्रत्येक खरमारे जर कॅच पकडली तर प्रत्येक कॅचवरती प्रत्येक खरमाऱ्यासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे ओमकार याच्याकडून. जाऊया मॅचकडे. जितीचा पुढील चेंडू फुल टॉस. सुंदर असा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी या ठिकाणी मिसफील्ड होताना दिसते विकीकडून आणि येतोय खणखणीत असा चौकार हर्षदच्या बॅटमधून. भावेशच्या बॅटमधून क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते विकीकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 या धावसंख्येवरती. 53 ऑन द स्कोर बोर्ड. स्ट्राईक एंडला असेल तो भावेश, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो हर्षद.
आतापर्यंत फक्त एक गडी बाद झालेला आहे. जितेचा पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि समीर यांच्या हातामध्ये चेंडू. 1 धाव या ठिकाणी यशस्वीपूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु कुठल्याही प्रकारे दुसऱ्या पूर्ण, परंतु या ठिकाणी दुसऱ्या प्रयत्न आणि कदाचित दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. सुंदर असं कम्युनिकेशन या ठिकाणी हर्षद आणि भावेशकडून आपल्याला पाहायला मिळतंय. समाजामध्ये जर कुठे चोरी झाली तर आपण चोराला नाव ठेवतो, परंतु जर ग्राउंड मध्ये जर एका रनची चोरी केली तर आपण त्याला अप्रिशिएशन करतो. फुलटॉस आणि फुलटॉसचा मारा पुरेपूर भावेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि तो खणखणीत षटकार. तिसरा षटकार तो भावेशच्या बॅटमधून आणि तब्बल आतापर्यंत 300 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी मिळवलं आहे. क्षमा असावी या ठिकाणी या भावेशच्या बॅटवरती आलेला षटकार. या षटकारसाठी सचिन उटे याच्याकडून येतो तब्बल 200 रुपये कॅश प्राइज. आतापर्यंत भावेशच्या बॅटमध्ये आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाले. पुन्हा जोरदार प्रयत्न आणि पुन्हा एकदा खणखणीत षटकार. आतिषबाजी चालू आहे. आपण फक्त लग्नामध्ये बघतो फटाक्यांची आतिषबाजी होते, परंतु या ठिकाणी प्रत्येक षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते ती भावेशच्या बॅटमधून. बॅट टू बॅट येतोय षटकार आणि भावेशच्या आतापर्यंत बॅटमधून आलेले 4 ते 5 षटकार हे 67 ऑन द स्कोरबोर्ड. धाव संख्या जाऊन पोहोचलेली 67 धाव संख्येवरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 67. सुंदर अशी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते आपल्या मोरे बुमर्स या संघाकडून. एक गडी बाद झाल्यानंतर आपली धाव संख्या कुठेतरी स्थिरवली असताना हर्षदच्या बॅटमध्ये आणि भावेशच्या बॅटमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले. त्या मोठ्या फटक्याच्या रूपामध्ये 67 धावाची 67 धावाचा पाठलाग त्यांनी अवघ्या उरलेल्या 3 षटकामध्ये केला. म्हणजे 5 षटकामध्ये 67 धावांचा पाठलाग केला आणि अवघ्या 12 चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग एकट्या भावेशच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. मोर्या बुमरची जी धाव संख्या उभारण्यामध्ये जे यश मिळालं ते नक्कीच ते यश जाते भावेशच्या खात्यामध्ये. अवघ्या 12 चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग करणं सोपं नव्हतं, परंतु हे लक्ष्य गाठण्यामध्ये यश मिळालं ते भावेश कदम याला. नेक्स्ट मॅच असेल मालविका 11 वर्सेस आर्यन 11. दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती करेल की आपण या स्टेज जवळ यायचं आहे. आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. मी या ठिकाणी गणेश मोरेला विनंती करेल की नेक्स्ट सामना जो असेल मालविका 11 वर्सेस आर्यन 11 होणारा या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी गणेश मोरे यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी स्टेजच्या जवळ येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. गणेशजी मोरे आपणास विनंती असेल की आपण या पुढील सामन्याचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. गणेशजी मोरे यांना विनंती असेल पुन्हा एकदा कमिटीतर्फे की आपण या ठिकाणी पुढील सामन्याचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 67 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. 68 धावांचा पाठलाग करावा लागेल या ठिकाणी उत्कर्ष आणि अथर्व इलेव्हन या संघाला. समालोचन कक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी अक्षयजी पाशीलकर असतील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. गणेशजी मोरे यांच्याकडून तिसरा नेक्स्ट सेमीफायनलचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आणि हा कौल जिंकलाय. आणि टॉस विन होतो तो आर्यन 11 हा संघ. आपण लवकर लवकर आपली जी बाजू आहे ती आपण लवकर लवकर समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी द्यायची आहे. नाणेफेकीचा कौल गणेश मोरे यांच्याकडून झाला आणि टॉस विन झाला आर्यन 11 संघ. आपल्या संघ मालकाला आपल्या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण आपली बाजू जी आहे लवकर लवकर द्यायची आहे. चालू असणारी मॅच उत्कर्ष अथर्व 11 वर्सेस मोर्या बुमर्स. मोर्या बुमर्सच्या संघाने या ठिकाणी 67 धावांचा उंच असा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे आणि हा डोंगर जर आपला खाली खेचायचा असेल तर नक्कीच अर्थातच उत्कर्ष आणि अथर्व संघाला आपल्या बॅटर्सला आपल्याला ही दमदार अशी कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून आर्यन संघाने या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे.
क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आर्य नीलम संघाने. जाऊया मॅच कडे. स्कोररची भूमिका पाहण्यासाठी या ठिकाणी अनंतजी भोईर असतील, रमेशजी भांडलकर असतील आणि थर्ड अंपायर या भूमिकामध्ये असतील ते अक्षयजी पाशीलकर. या सर्वांचं मी या कमिटीतर्फे सहर्ष स्वागत करतो. विरोधाची घरे असतील अंकुश ठोंबरे, प्रमोदजीत देशमुख विद्यमान सरपंच, कल्पनाताई देशमुख सदस्य विद्यमान, नरजी सोने असतील, अनंता भोईर असतील, अंकुश ठोंबरे असतील, या सर्व देणगीदारांचे या ठिकाणी या लीग मध्ये सहर्ष स्वागत. आपल्या सहकार्याने आजपर्यंत आपण 6 लीग खेळले आणि 7वा पर्व या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि हे 7वा पर्व संपन्न करण्यासाठी आपण ज्या ज्या देणगीदारांनी या ठिकाणी आर्थिक मदत सहकार्य केले सर्व देणगीदारांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मनुष्यभार. जवळ मॅच कडे प्रथम पिवांचा पहिला षटक राजू मरवडे यांच्याकडून. पंचांचा निर्णय या ठिकाणी दोन्ही हात समांतर जमिनीचे असतील आणि अर्थातच येतोय वाईटचा स्वरूपामध्ये 1 धाव. आपल्या संघाचा होता श्री गणेश या ठिकाणी वाईटच्या स्वरूपामध्ये आणि 1 धावे स्कोर कार्डवरती या ठिकाणी लगावली गेलेली आहे. राजूचा पुढील चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धावणे येते. निर्धाव चेंडू सांगत या ठिकाणी पहिला चेंडू आपल्या षटकातील निर्धाव ठेकण्यामध्ये यश मिळाले ते राजा मरोड्याला. अंकुश या ठिकाणी आगमन झाले. अंकुशचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल कमिटीतर्फे. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचा निर्णय येतोय जमिनीच्या समांतर दोन्ही हात असतील अर्थातच वाईटच्या स्वरूपामध्ये येते 1 धाव. धाव संख्या वाढताना दिसते. धाव संख्या झाली ती बिनबाद 2. चेंडू आतापर्यंत फक्त 1 आणि धाव संख्या खर्च केली ती 2 वाईटच्या स्वरूपामध्ये. पुढील चेंडू स्ट्राईक एंड असेल तो विकी. फुल टॉस करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा इशारा, ऑफ साईडला केलेला प्रयत्न, हा 1 धावेचा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण आणि रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित हा चेंडू नॉन स्ट्राईक एंडला जर फेकला असता तर कदाचित हा विकेट भेटला असता, परंतु मिस फील्ड या ठिकाणी बघायला मिळते बॉलर्स कडून आणि 2 धाव या ठिकाणी पूर्ण धावसंख्या वाढवून देते. धावसंख्या झाली ती 4. स्ट्राईक एंडला असेल तो विकी. बॅट अँड बॉलचा कुठलाही प्रकार संपर्क नाही येते सांगता निर्धाव चेंडूची. राजूच्या षटकातील 3रा चेंडू आणि तो देखील निर्धाव. आतापर्यंत फक्त 2 वाईड आणि एका चेंडूवरती फक्त 2 धाव मिळल्या म्हणजे धावसंख्या झाली फक्त 4. स्ट्राईक एंडला असेल तो विकी आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तो भावड्या. अर्थातच दत्ता खराडे. पुढील चेंडू विकीसाठी. या ठिकाणी जर तशी अपील आणि मला तसं वाटतं स्क्वेअर कट लागून या ठिकाणी विकी होतोय बाद. मोठा मासा मात्र या ठिकाणी गळायला लागलेला दिसतोय. दत्ता खराडेची पार्टनरशिप ज्या विकीने हाताळली नेहमीच प्रत्येक मॅचला आपण बघितली, परंतु आता कुठेतरी मात्र पार्टनरशिप या ठिकाणी विस्कळलेली दिसते विकीच्या रूपामध्ये आणि विकी होतो या ठिकाणी बाद. कालच्या सत्रामध्ये वैयक्तिक आपल्या अवघ्या 14-15 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी या ठिकाणी विकीच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आजच्या सत्रामध्ये आपल्याला विकीची खेळ कुठेतरी या ठिकाणी थांबवला दिसतोय राजूच्या रूपाने. तिसरा फलंदाज जातोय समीर हेलमच्या रूपामध्ये मैदानामध्ये. धावसंख्या मात्र कुठेतरी स्थिरावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावसंख्येवरती. राजाच्या षटकातील पिवनचं पहिलं षटक हाताळताना राजा मरोडे आपल्याला दिसतोय आणि राजाच्या षटकातील काही अजून चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला असेल तो आता मात्र समीर. कोंढाणे संघाकडून दमदार खेळगिरी करणारा समीर या ठिकाणी स्ट्राईक एंडला असेल. सुंदर असा फटका आणि बॉल जातोय सीमारेखा पलीकडे. येतोय दणदणीत समीरच्या बॅटमध्ये षटकार. फक्त बॉलची लेंथ पाहून दिशा दिली बॅटची आणि बॉल जाते सीमारेखा पलीकडे आणि समीरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय पहिलाच खणखणीत असा षटकार आणि षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. सदुसष्ट धावांचा पाठलाग या ठिकाणी
करत असताना स्ट्राईक एंडला विकी आणि दत्ता खर्डे असताना विकीचा या ठिकाणी विकेट गेला. परंतु आपल्या संघाची कामगिरी आपल्याला जर ठेवायची असेल तर आपला हाच खेळ केला झाला तोच खेळी तीच खेळी या ठिकाणी समीरच्या बॅटने आपल्याला पाहायला मिळते. कारण का आपल्या पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार त्यांनी लगावलेला आहे. पुढील चेंडू कुठेतरी या ठिकाणी गतीमध्ये थोडस जमलिंग. धावसंख्या जाऊन पोहोचती 10 धावसंख्येवरती पिवनचं पहिले षटक. 10 स्कोर ऑन द स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा फायर आहे बॅट बॉलवरती आणि पुन्हा येतोय खणखणीत असा चौकार. समीर हिलमच्या बॅटमधून येतोय बॅट टू बॅट 2 मोठे फटके. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवरती. पिवनचं पहिलं षटक. सुरुवातीचे 4 चेंडू सुंदर अशा पद्धतीने टाकले परंतु 5व्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला समीरच्या बॅटमधून आणि लगेचच बॅट टू बॅट 6व्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 14 धावसंख्येवरती. 67 पाठलाग करत असताना या ठिकाणी दोन्ही बॅटर्स या ठिकाणी युएचे मैदानामध्ये समीर असेल दत्ता खर्डे असतील चांगल्या प्रकारची पार्टनरशिप या ठिकाणी करताना दिसत आहेत. कालच्या सत्रामध्ये देखील आपण त्यांना बघितलं. मला तर असं वाटतं की समीर इलमची काल कुठेतरी उंबरवाडी ठिकाणी मॅच चालू होती आणि संघ कुठेतरी विचारामध्ये पडला होता की आपली बॅट या ठिकाणी चालू आहे आणि आपली बॅटिंग चालू आहे आणि आपला समीर या ठिकाणी आपला प्लेअर या ठिकाणी कुठेतरी बाहेर कुठेतरी खेळायला गेलाय आणि आपल्या खेळाडूची कुठेतरी या ठिकाणी कमतरता आम्हाला भासेल. परंतु कमतरतेची जाणीव लक्षात घेता समीर इलमचं या ठिकाणी पदार्पण झालं आणि आपला संघ त्यांनी क्वालिफाय केला. आणि आज द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतोय की तो संघ क्वालिफाय होत असताना सेमीफायनलमध्ये तो संघ नेऊन पोहोचवला आणि सेमीफायनलची या ठिकाणी मॅच होत असताना दमदार अशी कामगिरी त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बॅट टू बॅट षटकार, बॅट टू बॅट चौकार पाहायला मिळाला. पिटूचं दुसरं शतक या ठिकाणी भावेश कदमच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. जवळ मॅचकडे प्रथम बॉल फुल टॉस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भावेश परंतु या ठिकाणी मला तसं वाटतं की 1 धाव कंप्लीट असेल. सुंदर असे यष्टिरक्षकाचं या ठिकाणी लक्ष सुंदर असं या ठिकाणी रनआउट करण्याचा प्रयत्न परंतु त्या अगोदर 1 धाव कंप्लीट असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावसंख्येवरती. पिटूचं दुसरं षटक. भावेश कदमची नेहमीच दमदार कामगिरी आपल्याला फलंदाजी असो गोलंदाजी असो प्रथम सत्रामध्ये देखील पाहायला मिळाली आणि द्वितीय सत्रामध्ये देखील चांगला खेळ त्याकडनं चालू आहे. कारण प्रथम पिटूच्या पहिल्या षटकामध्ये आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूत फक्त 1 धाव त्यांनी खर्च केला आतापर्यंत. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बीट होताना दिसतोय समीर हिलम. आपल्याला जर या ठिकाणी जर मोठा खेळ खेळायचा असेल समीर आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये थांबावं लागेल. आपल्याला बॉलचा वेध घ्यावा लागेल, बॉलचा टप्पा आपल्याला शोधावा लागेल आणि त्यानुसारच आपल्याला आपले बॅट फिरवावं लागेल. अन्यथा आपल्याला आपलं लक्ष काढता येणार नाही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जोरदार अशी अपील परंतु येथे निर्धाव चेंडूची सांगता. पिठूचं दुसरं षटक या ठिकाणी 22च्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती फक्त अवघी 1 धाव खर्च केली. दुसरा चेंडू निर्धाव आणि लगातार तिसरा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. पुढील चेंडू फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर करचा इशारा स्क्वेअरचा प्रयत्न परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दगाफटका नसून 1 धाव या ठिकाणी शुद्ध पूर्ण. येथे 1 धाव धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. सेमीफायनलचा दुसरा सामना अथर्व उत्कर्ष 11 वर्सेस मोरिया बुमर्स. प्रथम इनिंग मध्ये आपण 67 धावांचा पाठलाग केला बुमर्स या संघाने आणि भविष्याचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडला असेल तो दत्ता. रिव्हर्स स्विंग खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी ते दत्ताच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार. आतापर्यंत 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालेला आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. समक्ष असावी 20.
5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती ती 20. 1 बाद 20 अशी धावसंख्या. स्ट्राईक एंडला असेल तो दत्ता. 22चा पुढील चेंडू. पुन्हा रिव्हर्सिंग करण्याचा प्रयत्न. बॉल अजूनपर्यंत हवेमध्ये हेतूचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मिसफिल्ड आणि येतोय खणखण तसा चौकार. दत्ताच्या बॅटमधून बॅट टू बॅट लगातार 2 चौकार आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 24 धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावसंख्येवरती. उर्वरित 3 षटक. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. 3 षटकाच्या बोला ना, मला माहिती कुठं काय आहे तर उर्वरित 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे ज्यासाठी टीम UAE11 या संघाला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज राजेशने पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेला 14 धाबा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर भावेशाळे 10 धाबा खर्च करत आपल्या संघाला लीड करत असून 24 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. प्रतिषटक So hello and welcome once again. 24 run on the board. 1 wicket of Rajesh Marwade to miss that. No runs. आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला समीरला पाहतो. नॉन स्ट्राईक दत्ता. साथीच को आमचे समालोचक देखील ॲड झालेत. तसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसे समालोचन असतं ना तशा समालोचनाला आपल्याला आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर टू कम बॉक्स. Here's come Rajesh Marwade to Samir Ilam. They missed up chance of a run out, but no. Datta Kharade is Here's come Rajesh Marwade. Rajesh Marwade to Sagar. This time on a third man reason 4 run. Yes. Score is moving on to the 28. Lost of just single wicket. 67 of a target. Still 39 run needed. 2.3 over has been bowled. Still 3 balls to left in this over. Rajesh Marwade has been feeling the pressure now because he considered a 1 boundary on last ball. Here's come Rajesh Marwade. Just a little bit field change has been Captain Harshad Shalke. The mid-off is going on just wide. Adu is coming on extra cover region. And also Raj More is coming on mid-on region. So heavy protection on the leg side for a Sagar because Sagar played really well on a leg side and that's why they have protected on a leg side. Here's come Rajesh Marwade to Sagar. What will we do Sagar? Sagar this time offside. Oh no. Another dot ball and Rajesh Marwade doing really well. I think this is the ball they have want to bowl on a very early of this over. Once again Rajesh. The left arm pacer of a Salpe, one of the greatest on his prime form. Here's come Rajesh. Sagar this time huge. It's out of the ground. It's a way back into the stand. 6 over I think is the one of the longest 6 of this tournament. 110 meter I think. 34 run on the board. What a striker by Sagar. First couple of matches he has been not in form, but now
This team are needed. He is coming to the form and finally he is on song now. Samir Ilam playing absolutely magnificent role on this ground. Now I think this will be the last ball of this over. Here's come Rajesh Marwade to Samir Ilam. Oh, he feeling the pressure because Samir Ilam on fire. Here's come Rajesh Marwade once again on this over. Last time in this over. Here's come Rajesh. Rajesh to Samir. This time on the leg side, there is a protection. Will it be? Picks up ball and throws it to the wicket keeper. I think he's gone. Oh yes, he's run out. Much needed wicket. I think Datta Karade or Samir, who will be out? Samir is gone. Oh, the big man is going to the pavilion. Samir Ilam, what a player, but he is unfortunately run out. Who will be the next batsman? Oh, another big man, Sonia Deshmukh. 35 on the board. 3 overs has been bowled. Last 2 overs, 32 needed. 32 needed on last 12 ball. Who will be the qualifier for the final? This is some interesting battle. 35 on the board. Two wicket has been down. 32 needed of last 12 deliveries. It's a drinks break on the ground. तर 12 चेंडू आडे 32 धावसंख्येची अजूनही गरजेच्या विजयासाठी टीम US11 टीमला सोड्या उर्फ जितेश नाबाडे प्रसिद्ध असा खेळाडू आहे. मूळ नाव त्याचं जितेश आहे, परंतु टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. वसरेकोंड्यामध्ये तो सोन्या मात्र नवीन बॅट्समॅन एंटर झालेत. त्या समय सलामीला गेला होता दत्ता. तर दत्ताला फक्त अवघ्या 3 चेंडू खेळायला भेटलेत आणि 9 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. आणि समीरचा विचार केला तर 22 धावसंख्येची इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर आलाय. आता 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. 68चं टार्गेट आहे. 67 धावसंख्या केली ती बोरिया बुमर्स 11 टीमनं, म्हणजे 68चा टार्गेट होता 5 ओव्हरमध्ये. आता 2 षटकांमध्ये 33 धावसंख्या करायची आहे. 35 धाव फलकावते लागला तो टू कॉम्बॉक्स. So the most experienced bowler of Salpe, Harshad Shalke, to bowl the second last over of this inning, and most valuable over this will be. How many runs we will consider? This is some interesting battle. Both dangerous batsmen out there in middle. Datta Kharade on strike. Here's come Harshad Shalke. Harshad Shalke to Datta Kharade, misses. Yes. No run, valuable dot ball, golden dot ball. Now the equation is more difficult now. 11 ball, 33 needed. तर हर्षदच्या विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलाय. ते 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. ते सोमनाथ आणि विजय यांच्याकडून. रिवर्स स्वीपचा करायचा होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. धावसंख्येचा आलेख येतो जास्त मोठा आहे आणि आपल्या सरळ बॅटीने तर धावसंख्या येते ना, तर आडवे पटके केल्याची गरज नाही मी असंच म्हणेल दत्ताला. कारण की आपल्या सरळ बॅटने धावसंख्या येते आहे. 33चं टार्गेट होतं 12 चेंडूंमध्ये. आता 10 चेंडूमध्ये 33चं टार्गेट आलंय. म्हणजे लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय हर्षदला. आता 10 चेंडू 33ची गरज आहे. तू कॉम्बॉक्स. Yes, come Harshad. Another. Oh, this time missed the ball. Wicket keeper doesn't collect the ball and ball goes to the byes before. It's a bad cut.
Now score is moves on to 39, lost of just 2 wicket. थँक्यू डीजे. Still I think 29 run needed in 9 ball. It's a more difficult one, but the cricket is different game. थँक्यू. 29 धावसंख्येची गरज असेल अजूनही 9 चेंडूमध्ये. Here's come Harshad. Harshad to Datta Karade and ball goes to third man. There is a Rajesh Marwade. Oh, it's a misfield. Rajesh doesn't collect the ball and ball crossed to the ones before. पहिल्या चेंडूवरती मिसफिल्ड आणि लगातार दुसऱ्या चेंडूवरती देखील मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि लगातार येतात बॅट टू बॅट 2 चौकार आणि या चौकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करत होती ती. Score moves on to 43. 43 धावसंख्या. 25 needed. 8 balls to go. It's a very high voltage game. This has been turning out to be. Here's come Harshad Shalke. He not happy for his fielder. Bhavesh Kadam, the most experienced fielder. Here's come the Harshad to Datta. Is it a ball? Is it a wide? No, it's a dot delivery. It's a golden delivery for Moria Boomers. Captain the owner Sachin is very happy for his bowler. Now big hit needed. Now very much needed to big hit. Here's come Harshad to Datta Karade. Oh, much needed 6 and he got cheeky and cheeky gets successful cheeky. It's a 6. अर्थातच And it's a 4. आपण सांगितल्याप्रमाणे गरज होती या मोठ्या फटक्याची. मला तसं वाटतं की 19 धावसंख्येची गरज असेल. 49. 6 चेंडूमध्ये धावसंख्येची गरज असली 19. 6 ball 90 needed. सहा चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची गरज असेल. There is a huge conference of a meeting on the ground. The captain, the senior player, all is coming to the very close and they say who will bowl the last ball. 6 ball 19 needed. It's a highly thrilling game. There is a team meeting. Both the batsmen wants to big hits. Definitely, it's a high voltage game. Running between the wickets, it's a powerful bowlers and powerful batsmen at the sea. But right now, 6 balls go to the and win from. It's a 19 run wins from 6 ball. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 11, चौथ्या षटकामध्ये 14 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी And now big responsibility for young shoulder Vedant. He is less than 20 of age. Can he save the 19 run? Can he defend the 19 run? Sonia, the big man, big muscular player on the strike. One of the greatest of all time of Kondiudas. One of the sensational player on strike now. And the young man. नक्कीच He can save the 19 run. जितेश नेहमीच आपल्या संघासाठी दमदार अशी कामगिरी पाहायला. Here's come Adu, the big run up. Sonia goes big and is massive, much needed, and the equation has been changed. 5 ball, 30 needed. Every result can happen at the moment. Will it be Moria 11 win? Is it Yasar 11? And the tie is well. That all 3 result has been possible. Yes. Thank The you. owner Sachin Rute is on frustrated for his bowler and he say, what are you doing, man? This is the not delivery to bowl on a death bowling. You need some Yorker, you need some the block holes. But you bowled the full toss and Sonia doesn't miss that the kind of deliveries. नक्कीच या ठिकाणी कुठे आता मात्र कुठेतरी या ठिकाणी संघ मालकाच्या चेहऱ्यावरती नैराश्य पाहायला मिळते. कारण सचिन रुटे ज्याप्रमाणे या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसला आपल्याला, परंतु आता मात्र धावा येत आहेत.
कारण Rajesh Marwade sharing his experience. Adu, what are you doing? This is the not line. This is the not lane to save the 19 run. Here's come Adu. जितेशच्या बॅटमध्ये आपला पहिल्याच चेंडूमध्ये मोठा फटका पाहायला मिळाला. दुसरा चेंडू जितेशसाठी असेल. Here's come Adu, and this time a great delivery. This is the delivery we have want to bowl, man. This is the delivery. Come on, young man. 4 ball. 30 needed. What a match. What a thrilling of a match. And समीकरण कुठे त्या ठिकाणी बदलताना दिसतंय. here's come Adu. 4 ball. 30 needed. Sonia once again flicks it into the Shamiana. It's a commentary box sixer. What a striker. Just one needed. षटकार. ज्या फटक्यांची आपण आतुरतेने वाट बघतोय कारण 3 ball. 7 required. Ladies and gentlemen, don't go anywhere. We have seen one of the greatest semi-final ever in the history of KGPL. 3 ball, 7 required. Anything can happen. And Moria Boomers knows it. They can win the match any situation. They all 3 matches have won. And very different kind of situation. Chandrakant has been joining the party and they will be say still we can win. yes थँक्यू. या ठिकाणी आता कुठे मात्र या ठिकाणी समीकरण बदलताना दिसते आपल्याला कारण का 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून आला षटकार. दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालं परंतु तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळाला आणि आला तो षटकार. म्हणजे 19 धावांचा पाठलाग करत असताना 6 चेंडूमध्ये 3 चेंडूवरतीच तब्बल त्याने 12 धावा या ठिकाणी मिळवल्या आहेत. 3 ball, 7 required. 1 hit, they will be going into the final. Here's come Adu. Adu to Sonia. This time is it a wide? Yes. Umpire say yeah, it's a wide. And now just 6 needed. 3 ball. And the bowler is feeling the pressure. The young man doesn't take the risk and he will be the very frustrated. Rajesh Marwade, he say, come on man, you can bowl the good deliveries. येस थँक्यू. कुठेतरी आता मात्र या ठिकाणी सचिनच्या चेहऱ्यावरती नैराश्य आपल्याला पाहायला मिळते कारण का प्रेशराइज या ठिकाणी हाय व्होल्टेज मॅच चालू असताना जितेच्या बॅटमध्ये मोठे फटके पाहायला मिळतात. Going into the final. Remember the name Sonia Deshmukh. Sonia Deshmukh. Remember the name Sonia Deshmukh. What a shot! What a striking! Captain leading to the front and much needed inning for Sonia Deshmukh.